श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि ग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे. यानुसार गुरुवार हा दिवस सृष्टीचे पालनहार मानल्या गेलेल्या श्री विष्णूंसाठी आणि गुरु ग्रहासाठी हा दिवस समर्पित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी लक्ष्मी देवीची सुद्धा उपासना आणि आराधना सेवा केल्याने आपल्याला विशेष फल मिळते. तसेच गुरुवारी केलेल्या विष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णुदेव नाही तर माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर बघा, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर गुरुग्रह हा कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष सेवा आणि उपायांनी तो मजबूत होऊ शकतो. तर बघा, कुंडलीतील गुरुदोष निवारण्यासाठी गुरुवारी गुरुच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर बघा, गुरु वैवाहिक जीवन, धन, समृद्धी याचा सुद्धा कारक मानला आहे. गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु बळकट होत नाही तर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुरुवारच्या प्रभावी सेवा आणि आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी, आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती मिळावी, धनवृद्धी व्हावी यासाठी आपल्याला काही प्रभावशाली उपायसुद्धा बघायचे आहेत. तर ते कोणते उपाय आणि कोणत्या सेवा आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, गुरुवारी गुरुग्रहाच्या नावाने श्रद्धा आणि निष्ठा करून आपल्याला व्रत करायचे आहे. या दिवशी पिवळ्या रंगाची कपडे किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली आपल्याला वस्त्रे परिधान करायची आहेत. आहारातही आपल्याला पिवळ्या रंगाचे पदार्थ खायचे आहेत. त्याचबरोबर बघा, बेसनाचे लाडू, आंबा, केळे वगैरे आपल्याला या पदार्थांचा सेवन करायचे आहे. त्याचबरोबर बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला नित्यकर्म आपल्याला उरकायचे आहेत आणि श्री गुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, या गुरुवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सुद्धा एकत्रित पूजा करायची आहे. जर तुम्ही दर गुरुवारी अशी जर सेवा केली किंवा उपवास केला आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली, त्यांचा आशीर्वाद जर आपण प्राप्त केला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते, धनवृद्धी होते आणि आपली आर्थिक भरभराटही होते. कारण बघा, माता लक्ष्मी हे आपल्याला वैभवाची कारक आहे. माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या कुठल्याही घरामध्ये किंवा आपल्या व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल किंवा आपल्या घरातील आर्थिक भरभराट असेल, या सर्व बाबतीत आपल्याला सर्व समस्या दूर होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. तर बघा, या धनवृद्धीसाठी आणि आपल्या घरातील आर्थिक भरभराट व्हावी यासाठी आपल्याला दर गुरुवारी गुरुवारचा हा उपवास पकडायचा आहे आणि दर गुरुवारी आपल्याला पिवळी वस्त्रे किंवा पिवळी फळे असतील किंवा पिवळी मिठाई असेल हे आपल्याला गरिबांना दान करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे दान केल्याने आपल्या घरातील भरभराट तर होतेच, पण आपल्या गुरुग्रहसुद्धा स्ट्रॉंग होतो. त्याचबरोबर बघा, पूजा झाल्यानंतर ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. तर बघा, कमीत कमी आपल्याला 108 वेळा तरी या मंत्राचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्ही हा मंत्र केला तर आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच बघा, कुंडलीतील गुरुग्रह बळकट आपल्याला करायचा असेल तर नियमितपणे दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि बघा, त्याच दिवशी आपल्याला जल अर्पण करत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि ते जल पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहे. असे केल्याने आपला कुंडलीतील गुरुग्रह हा बळकट होतो आणि आपल्या दुर्भाग्य आहे ते आपले दुर्भाग्य नाहीसे होते आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी आणि सुख समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगले बदल घडून येतात. त्याचबरोबर बघा, ज्या व्यक्तीचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग नाही किंवा बळकट नाही अशा लोकांनी दर गुरुवारी आपल्याला काय करायचे आहे तर सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ते आंघोळ करत असताना ते पाणी आपल्याला वापरायचे आहे. तर बघा, अशी जर तुम्ही आंघोळ केली तर आपल्याला आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो. त्याचबरोबर बघा, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा हळद ही अत्यंत फलदायी मानली जाते. तर बघा, अशी आंघोळ केल्याने आपल्या आरोग्याच्या सुद्धा समस्या दूर होतात आणि आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तर बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्याला हळूहळू आपल्या मार्गातील अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते आणि आर्थिक भरभराटसुद्धा होते. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही हे गुरुवारचे नक्की उपाय करून पहा. नक्कीच आपल्याला हळूहळू बदल जाणवू लागतील. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.